श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आता श्रावण महिना चालू आहे आणि आपल्या पतीची, आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आणि आपल्या पतीचे त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे भाग्य बदलण्यासाठी आपल्याला नशीब जर साथ देत नसेल तर अशावेळी आपण ह्या उपायांचा फायदा जो आहे तो श्रावण महिन्यामध्ये घ्यायला पाहिजे. म्हणजे असे उपाय जे आहेत ते आपण करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही उपाय बघणार आहोत जे की पतीच्या भरभराटीसाठी आणि प्रगतीसाठी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक स्त्रीने करायला हवेत. तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपण हे उपाय केले तर आपल्या पतीला त्याच्या कामामध्ये नक्की यश लाभेल, आपल्या नशिबामध्ये सुखसमृद्धी येईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव नांदेल. तुमच्या परिवारावरती कोणतीही संकटे येणार नाहीत. तर पहिला जो उपाय आहे तो म्हणजे काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काळे तीळ मिसळायचे आहे. सकाळी या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. स्नानानंतर एक पाण्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला आपल्याला अर्पण करायचं आहे. शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय श्रावणातील किमान 15 दिवसांपर्यंत तरी करावा लागेल. यामुळे आपल्या पतीच्या नोकरीमध्ये नक्की बढती होईल. आणि त्याचप्रमाणे जे काळे तीळ पाण्यामध्ये टाकायचं सांगितलं तर ते आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी करायला हवं. दुसरा उपाय म्हणजे श्रावण महिन्यामध्ये मंदिरामध्ये जर आपण घंटा दान केली तर तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येईल. करिअरमध्ये येणारे अडथळेही दूर होतात. त्याचबरोबर मंदिरात भस्म देखील दान करावे. बांबूच्या पात्रात भस्म दान केल्याने जीवनात अपार यश मिळते. विशेषतः श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा. संध्याकाळी महादेवासमोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची घाला. यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धीसोबतच धन आणि धान्यालाही भरभराट येईल. त्याच्यानंतर तिसरा उपाय आहे, श्रावणामध्ये विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात. पतीच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हिरव्या बांगड्यांचे दानसुद्धा आपण करावे. हे दान तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल. यासोबतच तुम्ही देवी पार्वतीला हिरव्या बांगड्या अर्पण केल्यास तुमच्या पतीला विशेष फायदा होईल. त्याच्यानंतर चौथा उपाय आहे. हा उपाय करताना फक्त आपल्याला एक पूजेची सुपारी लागणार आहे. कोणत्याही दुकानामधून आपण नवीन सुपारी खरेदी करून घरी आणावी आणि तिला पूजेत वापरावं. म्हणजे घरी जी आपली पूजेची दुसरी एखादी सुपारी असेल तर ती आपल्याला वापरायची नाही. आपण नवी कोरी अशी दुकानामधून एक सुपारी आणायची आहे. कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी, सकाळी किंवा मग संध्याकाळी, म्हणजे कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता. ही सुपारी आपल्या देवघरामध्ये ठेवावी. देवघरामध्ये ठेवल्यानंतर या सुपारीला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फुले व्हायची आहे आणि तिची पूजा करायची आहे. अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर सुपारीच्या समोर बघत आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र असा आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र आपल्याला 21 वेळा बोलायचा आहे. मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी आपल्याला उचलायची आणि त्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे. ती सुपारी बांधून झाल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजापाशी लावायची आहे. आता ही सुपारी मुख्य दरवाजावरती लावताना तुम्ही ती उजव्या किंवा मग डाव्या दोनही बाजूंना लावू शकता. पण ती सुपारी जी आहे ती आपल्याला घराच्या आतून बांधायची, बाहेरून नाही. आतून बांधायची म्हणजे बाहेरून कोणाला दिसायला नको अशा पद्धतीने आपल्याला एखादा खिळा लावून घ्यायचा आणि ती सुपारी जी आहे ती बांधून द्यायची आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल. आर्थिक स्थितीसुद्धा बळकट होईल. घरामध्ये सुखसमृद्धी, शांती नांदेल. आणि हा उपाय महिलांनी श्रावणामध्ये कधीही करा. म्हणजे कधीही तुम्ही करू शकता. अगदी सकाळ संध्याकाळ तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा आपल्याला हा उपाय जो आहे तो श्रावणामध्ये करायचा आहे. घरामध्ये नवग्रह शांती केली तर त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. जीवनामध्ये सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा. याच्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये सगळे ग्रह शुभ होतात आणि मग त्यांचे शुभ परिणाम आपल्याला मिळतात. पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा. नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्या. उदाहरणार्थ खाद्यपदार्थ, फळे, वस्त्र किंवा मग पितळाच्या वस्तू. अशा वस्तू ज्या आहेत त्या श्रावणामध्ये आपण दान करू शकतो.
आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपल्या घराजवळ जर आपल्याला कधी किन्नर आला तर त्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी दान द्यायचं आहे. त्या व्यक्तीला तसंच जाऊन द्यायचं नाही, कारण यांचे आशीर्वाद जे आहेत ते आपल्याला मिळतात आणि त्यांचे आशीर्वाद हे अतिशय लाभदायक असतात. याच्यामुळे आपल्याला जे उपाय या श्रावणामध्ये करता येतील ते नक्की करा. या व्हिडिओमध्ये टोटल आपण 7 उपाय बघितलेले आहे. कोणताही एक उपाय केला तरीसुद्धा त्याचा नक्की फायदा होईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.